पावसात भिजल्यावर राजांना किंचित ठसका सुरू झाला होता. रात्री राजे शयनगृहात आले, पण झोप येईल असे त्यांना वाटत नव्हते. पुतळाबाई महालात हजर होत्या. राजांनी विचारलं, पुतळा, बाळराजांची तब्येत कशी आहे? आज बरी आहे. थोरल्या राणी साहेबांची मर्जी आहे ना. नसायला काय झालं? पुतळाबाई म्हणाल्या. जरा मोकळ्या स्वभावाचे आहेत, मनात काही ठेवीत नाही, चटकन बोलून जातात. दोषांकडे देखील किती चांगल्या तऱ्हेनं पाहता येतं नाही का? तुम्ही जा, आम्हाला झोप येईन. डोळा लागला की मग जाईन. राजांना निद्रा लागली. काही वेळ गेला. अचानक ठसका पडला. राजा उठलो. चौपाईवरील भांडे त्यांनी उचललं. पुतळाबाई समोर आल्या. अजून तुम्ही का गेला नाही? जाणार होते, तोच आपल्याला जाग आली. राजे चूळ भरण्याकरता तस्ताकडे गेले. चूळ भरून राजा उभं राहिलं. खिडकीतून अंधारात लकाकणारा दिवा दिसत होता. तिकडे पाहत राजाने विचारलं, तो संभाजी राजांचा मान? हो. अजून दिवा बरा? रात्री सुनबाईला पुती असते. काय वाजते? एकनाथी बाग. राजाने पुतळाबाईंना जायला सांगितलं. पुतळाबाई गेल्या, पण राजे बराच वेळ त्या दिव्याकडे पाहत होते आणि त्याच विचारात ते झोपी गेले. पहाटे राजे देवदर्शनासाठी जायला सिद्ध झाले. राजसत्रेवर राजांचा एकच सजलेला घोडा पाहतात राजाने दुसरा घोडा आणण्याची आज्ञा केली. येसूबाईंना राजांनी बोलावणे पाठवले. येसूबाई आले तेव्हा घोडा सज्ज झाला होता. येसूबाईंनी राजांना नमस्कार केला. राजा म्हणाले, येसू, तुम्ही आमच्या सुनबाई, युवराज तर कधी आमच्यावर नसतातच, निदान तुम्ही तरी आम्हाला सोबत द्यावी का नाही? तुम्ही दोघे अशी वागू लागला तर उतरावयात आम्हाला पाहणार कोण? चला देवदर्शन करू, तशीच गडाचीही पाहणी करू. येसूबाई घोड्यावरती स्वार झाल्या. राजांनी आपल्या घोड्यावर मान घेतली आणि दोन्ही घोडी नगारखान्यातून बाहेर पडले. मागून आस्वादक जात होतं. देवदर्शन करून भावने टोकापर्यंत जाऊन राज महागारी आलं. पाय उतार होऊन येसूबाईंशी बोलत राज महाली आले. येसूबाई आपल्या महाली जाण्यासाठी वळणार तोच राजांनी हाक मारली. येसूबाईंनी राजांकडे पाहिलं. राजा म्हणाले, येसू, आता तू लहान नाहीस. मासाहेब गेले, त्यांची जागा एकानं भरून काढणं कठीण. सगळ्यांनीच लक्ष द्यायला हवं. तुझी जबाबदारी मोठी. राजाचा वारस तुला सांभाळायचा आहे. तुला ती जाणीव राहावी म्हणून आजपासून जेव्हा आम्ही गडावर नसू तेव्हा आमच्या शिक्का कटार तुमच्या ताब्यात राहील. येसूबाई चकित झाल्या, उद्गारल्या, आवासाहेब, ही जाऊ दे. राजा हसलं. आम्ही समजलो. त्याची चिंता करू नको. शंभूराजा आले की आम्ही त्यांना सांगू. एक वेळ शंभूराजा आमच्या हातून सुटतील, पण ते तुझ्या हातून सुटणार नाहीत, हे आम्हाच माहीत आहे. येसूबाई लागल्या. त्यांची नजर खाली वळली. राजा अत्यंत प्रेमाने पुढे झाल्या. येसूबाईंच्या मस्तकावर हात फिरत ते म्हणाले, घरात सून म्हणून आलीस, पण वाढलीस मुलीसारखी. तूही त्यात कधी अंतर दिलं नाहीस. सुखूपेक्षा जास्त जेवढा लावलास. आमच्या शंभू बाळांना जगण्याचं सामर्थ्य तुला लाभलं, यात मला आनंदच. हे तुझं सुख अक्षय टिको. येसूबाईने राजांचे पाय झटकन शिवले आणि महालाबाहेर निघून गेल्या. दोन प्रहरी संभाजीराजे गडावर आल्याचे राजांना कळले, पण ते राजांच्या समोर आलेच नाहीत. सायंकाळी आनाजीसह राजे जगदीश्वराकडे गेले. एकांतामध्ये असताना राजाने विचारलं, आनाजी, युवराज गडाखाली गेले, हे तुम्हाला माहीत आहे? जी. ते का जातात माहीत आहे? जी. युवराज कलावंतिनीचं गाणं ऐकतात? जी. आनाजी, हे तुम्हाला माहीत होतं तर आम्हाला का नाही सांगितलं? क्षमा महाराज, आनाजी निर्धाराने म्हणाले. युवराज संतापी आहेत. आधीच त्यांचा गैरसमज. आम्ही बोलल्यानं तो वाढला असता, आपल्यालाही त्रास झाला असता. शेवटी राहवलं नाही म्हणून राणीसाहेबांच्या कानी घातलं. त्यांच्या ऐवजी आम्हाला सांगितलं असतं तर फार बरं झालं असतं. युवराज उदयाचे राजाचे त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवं. वेडं वाकडं वळण दिसलं तर वेळीच त्यांना सावरायला हवं. राजा देवदर्शन आठवून माघारी आले. महाली महादेव उभे होता. त्यांच्यासह राजा महाली गेले. बराच वेळ राजे महादेवाबरोबर महाली एकांतात बोलत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी राजे स्नान पूजा आटपून एकटेच महाली बसलेत. मनोहरी आतारी, युवराज भेटीला येतात, येऊ देत नाही. राजे म्हणाले. मनोहरी बाहेर गेली. संभाजी राजे महालात आले. राजांची प्रसन्न मुद्रा पाहून त्यांना धीर आला. राजे युवराजांना निरखित होते. भरधार छातीमुळे अंगातील रेशमी जामा छातीवर ताणवलेला होता. पायात विचार होती. मस्त पांढरा जिरेटप होता. नजरे बेदरकार भाव होता आणि चेहऱ्यावर तारुण्याची मिजाज उमटली होती. संभाजीराजे धीमी पावलं टाकीत राजांच्या जवळ आलं आणि त्यांनी पाय शिवलं. राजा पाठीवर हात फिरत मला, युवराजांना केव्हापासून आमच्या भेटीची परवानगी लागू लागली? संभाजीराजे हात बांधून उभे होते. नजर खाली झुकली होती. पाचाडला गेला होता. युवराज काही बोलले नाही. शिकारीचा वेध काढला. युवराज काही बोलले नाहीत. काल तुम्ही गडावर आलात पण आमच्या भेटीला आला नाहीत, असा कोणता गुन्हा आम्ही केला?
गुन्हा आम्ही केला? संभाजीराजे राजांचे पाय शिवत म्हणे. क्षमा मागण्यासाठी आम्ही आलो. राजाने दीर्घ निश्वास सोडला. शंभूबाळ, तुमचं वर्तन ऐकून मला फार येत नाही. कलावंतनीचं गाणं ऐकण्यासाठी तुम्ही गडाकडे गेलाय. तुम्हाला या शौकाची फार आवड आहे हे आम्हाला माहीत आहे. त्याबद्दल आम्ही कधी बोललोच नाहीत. पण महासाहेबचा महिना झाला नाही तोच तुम्ही त्याच पाचाडच्या परिसरात गाणं ऐकण्यात गुंतलात. महासाहेबांना एवढ्यात विसरला आणि संभाजीराजांना उभे जागी हुंदका फुटला. राजा जवळ गेलं. एकदा आम्हाला सांगून टाका काय असं वागता, बोला. मान हलवी संभाजीराजे बोलून गेले. आबासाहेब, महासाहेब गेले आम्हाला काही सुचत नाही. जेवायला चैन पडत नाही. राजाने संभाजीराजांना जवळ ओढलं. सदगती झाले. शंभूबाळ, आणि म्हणून कलावंतिनीचं गाणं ऐकायला गेला? त्यानं का ते दुःख विसरलं जाणार होतं? एवढी का ती आठवण विसरणं सोपं आहे? महासाहेब गेल्या पण त्यांचा आत्मा कुठेतरी तुमच्या आमच्याच भोवतीच घोटळत असेल नाही. तुमच्यावर त्यांचा भारी जीव. रात्री गड उतरलात, कदाचित तो आत्माही तुमच्या काळजीनं उतरला असेल. त्याचा तरी विचार करायचा होता. इकडे पहा. संभाजीराजांची नजर वर गेली. राजांच्या डोळ्यात पाणावलं आणि संभाजीराजांच्या खांद्यावर राजाने आपला हात ठेवला. शंभूबाळ, महासाहेब गेल्या तुम्हाला दुःख झालं, आम्हाला काय आनंद झाला. आम्ही पोरके झालो, आमच्या जीवाचा थारा उडाला. पण आम्ही आमचं कर्तव्य भान विसरलो नाही. महासाहेब गेल्या असं समजू नका. राज पाचाडात महासाहेब होत्या तरी गळ्यावर त्यांचा धाक असायचा ना. आता तेही अंतर राहिलं नाही. महासाहेब आता दूर नाही. त्यांनी तुमच्या आमच्या मनात आता जागा घेतली. फार भिवून वागायला हवं राजे. आम्ही चुकलो. पुन्हा हे वर्तन घडणार नाही. आमची दुसरी कसलीच अपेक्षेने चुका होत नाहीत कुणाच्या हातून, पण तीच चूक पुन्हा होऊ न देणं यातच माणसाची उन्नती साठवली. एवढं पथ्य पाळलं तरी माणूस सहज मोठा होऊन जातो. तुम्ही तर भावी राजाचे धनी. तुम्हाला फार जपायला. राजा म्हणे प्रजापालक लोकनायक चारित्र्य हा तर त्याचा पाया. आपल्या जीवनाशी हवा तसा खेळ खेळायला आमचे आयुष्य मोकळे नाहीत राज. आणि त्यांची गुंतवणूक केव्हा झालेली आहे. राजांचे एक वेगळे रूप संभाजीराजांना प्रथम दिसत होते. त्या बळाने त्यांचे मन उच्चंबळत होते. राजा त्यांना जवळ घेत म्हणाले, पुसा ते डोळे. संभाजीराजांनी हसून डोळे पुसले. राजारामांना ताप पित होते. तुमची आठवण काढत होते. आम्ही जाऊन येतो. त्याच वेळी राजांची नजर महालाच्या दाराशी केली. महालात येणाऱ्या येसूबाईंना पाहताच राजा म्हणाले, येसू, काळजी करू नको. आपले पतिराज सुखरूप आहे. येसूबाईने हसून संभाजीराजांकडे पाहिलं. दुसऱ्या क्षणी राजांच्या पाया पडत ते म्हणाले, आम्ही नेहमीप्रमाणे पाया पडायला आलो होतो. राजा मोठे असले. संभाजीराजांना सांगते झाले, एवढा काल आम्ही आमच्या लाडक्या सुनबाईने घेऊन फेरफटक्याला गेलो होतो. तुम्ही वेळी यावेळी शिकारी गुंतलेला असता. आम्ही म्हणून मग गडावरचा राज्यकारभार चालला कसा. जेव्हा आपण दोघे गडावर असतो तेव्हा यापुढे आमचा शिकारी सुशाती सुपूर्द करायचा आम्ही निर्णय केला आहे. पण चित्रा नाही ना. संभाजीराजे लाजले. मुजरा करून गडबडीन बाहेर गेले. सोय जागच्या जागी संकोचून बाहेर. राजांच्या हसणे महाल भरून गेला होता. जिजाऊ साहेबा गेल्यानंतर प्रथमच राजे मोकळेपणी मात्र हसले होते.